पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, ख्रिसमस लवकर आला आणि लवकर आलाच पाहिजे. आणि याच्यापेक्षाही जर लवकर आला असता तर चांगलंच झालं असतं. ख्रिसमस प्रियजनो, आम्ही ख्रिसमस मध्ये खूप तयारी करतो. दोन प्रकारची तयारी, एक भौतिक तयारी, बाह्य तयारी, आणि एक आध्यात्मिक तयारी. भौतिक तयारीमध्ये आम्ही काय करतो, बाह्य तयारीमध्ये आम्ही काय काय करतो पहा. बाह्य तयारीमध्ये आम्ही घर सजवतो, झाडझूड करतो, पेंटिंग करतो, गौशाला बनवतो आणि सर्व प्रकारच्या तयारी, आणि आनंद होतो आम्हाला. आम्ही एक दुसऱ्याला भेटायला जातो अशा प्रकारे, आणि संदेश देतो, दुसऱ्यांना सांगतो. प्रेम, ख्रिस्ताचं प्रेम आम्ही एक दुसऱ्यासोबत वाटतो अशा प्रकारे. हे बाह्य तयारी. आणि आंतरिक तयारीमध्ये आम्ही काय काय करतो पहा प्रियजनो. जसं योहानाने सांगितलेलं आहे, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 3:2 मध्ये म्हटलेलं आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. म्हणजे जवळ आलेला काय आहे? काय जवळ आलेला आहे? काय जवळ आलेला आहे? येशू जवळ आला, तारण जवळ आलेला आहे, तारणारा येत आहे. आणि मग तेच होय ख्रिसमस. आणि आमचे तारण झाले पाहिजे, म्हणजे लवकर झाले पाहिजे, आत्ता झाले पाहिजे, आम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे, आम्ही बंधन मुक्त झालो पाहिजे. तेच आहे ख्रिसमस. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही तयारी करतो. आणि काही काही आपल्या पूजन पद्धतीमध्ये सुद्धा आपण बदल झालेला पाहतो. काय बदल झालेला पाहतो आपण पूजन पद्धतीमध्ये आपण साधारण वर्षामध्ये, साधारण टाइमामध्ये आम्ही काय करतो, सर्वसाधारण वेळेस आम्ही ग्लोरिया म्हणतो, स्तुती करतो अशा प्रकारे. तर ह्या ऍडव्हेंट जो म्हणतात, म्हणजे आगमन काळामध्ये ग्लोरिया म्हटले जात नाही. म्हणजे ग्लोरियाचा हा एक अर्थ काय आहे, देवाची स्तुती करून आनंद आपण व्यक्त करणे, आनंद माने, देवाला महान अशा प्रकारे. दानियेलाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलं, सर्व दूत गजर करत आहेत आणि देवाला म्हणत आहेत, पवित्र 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 अशा प्रकारे. पवित्र 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 परमेश्वर सेनाधीश प्रभू अशा प्रकारे त्याला आपण म्हणतो. आणि सिरियन राईट मध्ये आम्ही म्हणतो, पवित्र देवा, पवित्र समर्था, पवित्र अनंता अशा प्रकारे. होली द लॉर्ड, होली द माइटी वन, होली द इमॉर्टल वन अशा प्रकारे आम्ही म्हणतो. तर अशा प्रकारे जे आहे ते एक आनंद करण्याचा एक भाग आहे. तर हा ग्लोरिया का म्हणून, म्हणजे ग्लोरिया हे फक्त लॅटिन पद्धतीमध्ये आहे, लॅटिन पद्धतीमध्ये आहे, सिरियन मध्ये नाही आहे. तर हे कशासाठी त्याला म्हणजे म्हणल्या जात नाही, वगळल्या गेलेला आहे. याचा अर्थ असा की एक आनंदाचा भाग आहे तो वेगळा केला गेलेला आहे. आणि ह्या ऍडव्हेंट मध्ये, आगमन काळामध्ये सुद्धा पूर्वीच्या काळापासून ह्याला एक लहान उपवास मानला जातो. पुष्कळ लोक मांस, मच्छी, मटण नाही खात या ऍडव्हेंट मध्ये, आगमन काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोक. आणि उपवास करून वाट पाहण्याची वेळ आहे. येशू ख्रिस्त येत आहे, तारणारा येत आहे, आणि त्यासाठी उपवास करणे म्हणजे दुःखाचा अनुभव करणे किंवा वाट पाहत राहणे, हे तो अर्थ होय. आणि त्यामध्ये मग आपण ग्लोरिया म्हणून आपण आनंद साजरा नाही करायचा, कारण ख्रिस्त येतपर्यंत आपण त्याची वाट पाहत आहोत, म्हणून आपण तो आनंद साजरा करायचा नाही अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर आम्ही अशा प्रकारचे आम्ही काही शब्द आपण महाउपवास काळ, 40 ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा पाहतो. महाउपवास काळामध्ये आम्ही काय पाहतो, हालेलुया म्हणत नाही. हालेलुया लॅटिन मध्ये, सिरियन मध्ये म्हणतात. सिरियन मध्ये काय, सिरियन मध्ये सदा सर्वसाठी सारखंच आहे परमेश्वर. परंतु लॅटिन मध्ये काय म्हणतात, लॅटिन मध्ये जो हालेलुयाचं गीत आहे, गॉस्पलच्या पहिलं जे हालेलुया 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 अशा प्रकारे ते गाणं आहे, ते नाही म्हणत. कारण काय आहे, तर येशू ख्रिस्त दुःखामध्ये आहे, आता आम्ही उपवास करत आहोत आणि त्याच्या पुनरुत्थानाची आम्ही वाट पाहत आहोत.
येशूच्या पुनरुत्थान. आणि मग पुनरुत्थान झाल्याबरोबर हालेलुया हालेलुया म्हणून म्हणतो, हालेलुया 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 हालेलुया, अशा प्रकारे आपण म्हणतो. म्हणजे पुनरुत्थान झालेला आहे आणि आमचा प्रभू पुनरुत्थित झाला, आणि म्हणून आम्ही खुशीने आनंदाने हालेलुयाचं गीत म्हणतो. आणि आम्ही पाहतो त्या हालेलुयाचा अर्थ काय आहे. हालेलुयाचा अर्थ असा आहे की इंग्रजी असं म्हणतात, लेट द लॉर्ड बी प्रेस्ड. म्हणजे देवाची स्तुती असो, परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वराने महान कार्य केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला जिवंत केले म्हणजे परमेश्वराने महान कार्य केलेलं आहे. अशा प्रकारे देवाची स्तुती असो, अशा प्रकारे देवाचा गौरव असो, देवाची स्तुती असो, देवाचा गौरव केल्या जाओ, अशा प्रकारे देव गौरवित होवो असा. तर ते आपण याच्यामध्ये म्हणत नाही, लेंट मध्ये म्हणत नाही. आणि मग पुनरुत्थान झाल्याबरोबर आम्ही म्हणतो. ते खुशीचा एक आपण आपलं वातावरण बनवण्यासाठी किंवा आनंद दर्शवण्यासाठी आपण म्हणतो. आणि पुन्हा एक शब्द आम्ही पाहतो, होसाना. होसाना कधी म्हणतो आपण, जो झावड्याचा इतवार म्हणतात, ताळाचा इतवार म्हणतात. त्या ताळाच्या इतवारच्या दिवशी जेव्हा जेरुसलेम मध्ये प्रभू येशूचा जयोत्सवाने जेव्हा प्रवेश झाला, म्हणजे राजाधिराज प्रवेश करत आहे. कुठं प्रवेश करत आहे? जेरुसलेम मध्ये. जेरुसलेम म्हणजे मग म्हणजे कसं काय दर्शवत आहे? म्हणजे आमच्यामध्ये आम्हामध्ये सहभागी होत आहे. आणि आम्ही काय करत आहोत? आम्ही त्याचा स्वीकार करत आहोत. कसा? जयघोष करून, हा आमचा राजा आहे, होसाना होसाना, दाविदाचा पुत्राला होसाना होसाना. होसानाचा अर्थ म्हणजे देवाची स्तुती, देवाची स्तुती. हालेलुया देवाची स्तुती होवो, किंवा त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. काय? लेट द लॉर्ड बी प्रेस्ड, म्हणजे देवाची स्तुती हो, देव स्तुती योग्य आहे, हालेलुया म्हणतात. आणि होसाना मध्ये काय? आपण आत्ता देवाची स्तुती करता, देवाची स्तुती, हालेलुया, किंवा होसाना होसाना होसाना, दाविदाच्या पुत्राला होसाना. तर अशा प्रकारे राजाला स्वीकार करताना, हा आमचा राजा आहे, हा आमचा प्रभू आहे, हा आमचा तारक आहे, हा आमचा रक्षक आहे, आम्ही स्वीकार करत आहोत. आणि त्याला आत्ता म्हणजे आत्ता आम्ही त्याची स्तुती करत आहोत. होसाना होसाना होसाना, त्याची स्तुती करत आहोत. हालेलुयामध्ये आपण असं म्हणतो की देवाची स्तुती केली जाओ. आणि होसानामध्ये काय म्हणतो? देवाची मी स्तुती करतो, देवा मी तुझी स्तुती करतो, होसाना होसाना होसाना. अशा प्रकारे ह्या तीन शब्दाचा असा वेगवेगळा अर्थ आहे. एक ग्लोरिया, एक दुःख दर्शवण्यासाठी देवाची स्तुती आम्ही थोड्याशा दिवसासाठी थांबवतो, 25 दिवस. आणि हालेलुया, हालेलुया म्हणजे देवाची स्तुती केली जाओ, देवाची स्तुती हो, अशा प्रकारे लेट देअर बी प्रेज अँड वर्शिप टू द लॉर्ड, अशा प्रकारे. आणि होसाना म्हणजे आत्ता आम्ही स्वीकार करत आहोत, देवा तुझी स्तुती हो, देवा आम्ही तुझा स्वीकार करत आहोत, जय जयकार हो, जय जयकार हो, देवाचा जय जयकार हो, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आध्यात्मिक तयारी केली जाते. तर माझ्या सांगण्याचा अर्थ, आम्ही ह्या क्रिसमस मध्ये सुद्धा तयारी करत आहोत. आता वेळ झालेली आहे, क्रिसमस आलेला आहे, आता उद्या आम्ही क्रिसमस साजरा करणार आहोत. तरी परंतु आम्ही 1 महिना 25 दिवस आम्ही तयारी केलेली आहे. 2 प्रकारची तयारी केलेली आहे. बाह्यरित्या तयारी केलेली आहे, आंतरिकरित्या तयारी. आंतरिकरित्या आम्ही ग्लोरिया न म्हणता आम्ही दुःख व्यक्त करत, काही लोक उपवास करत आणि देवाची स्तुती करत, अंतकरण शुद्ध करून, पवित्र करून. आणि खरोखर प्रभू येशू कुठं आला? गोट्यात जन्म घेण्यासाठी नाही आला, परंतु तो आमच्या हृदयामध्ये जन्म घेण्यासाठी येत आहे. 2000 वर्षापूर्वी त्यांनी गोट्यात जन्म घेतला, आता तो पुन्हा गोट्यात जन्म घेणार नाही, परंतु आपण त्याचं प्रतीक म्हणून आम्ही सादर करतो. परंतु खरोखर प्रभू येशू आमच्या अंतकरणामध्ये जन्म घेण्यासाठी येत आहे. आपले अंतकरण तयार करूया, शुद्ध करूया, पवित्र करूया आणि देवाच्या या जन्मासाठी आपण तयार राहूया. आणि देवाचा जन्म, प्रभूचा जन्म, येशूचा जन्म, तारणाऱ्याचा जन्म, ख्रिस्ताचा जन्म आमच्या हृदयामध्ये होण्यासाठी आपण प्रार्थना करूया.